नमस्कार. चंद्र राशीप्रमाणे सिंह राशींच्या व्यक्तींना फेब्रुवारी 2025 या महिन्यासाठी मी आता मार्गदर्शन करणार. सिंह राशींच्या व्यक्तींना हा महिना जो आहे तो 80% अनुकूल असा म्हणता येईल. म्हणजे त्यांनी स्वतः प्लॅनिंग केलेले अनेक ज्या काही गोष्टी आहेत त्या फलद्रूप होतील, म्हणजेच त्या आपल्याला फायदेशीर ठरतील असं ह्या ठिकाणी मला सांगता येईल. सिंह राशीच्या व्यक्तींना ते स्वतः आणि त्यांनी केलेलं नियोजनात्मक काम हे सगळं या महिन्यात योग्य प्रकारे परिपूर्ण होईल आणि ते परिपूर्ण करून घेण्याची कपॅसिटी त्यांच्यामध्ये आहे असं सिद्ध होत आहे. त्यामुळे दुसऱ्यांनी करायच्या गोष्टी आहेत आणि ज्या आपण करून घ्यायच्या आहेत त्यासुद्धा तुम्ही या महिन्यात नीट करू शकता आणि त्याचंही समाधान तुम्हाला या महिन्यात मिळू शकतं. सिंह राशींच्या व्यक्तींना असा हा अनुकूल महिना आहे असं म्हणता येईल. प्रकृतीच्या बाबतीत जर विचार केला तर आपल्यापेक्षा सुद्धा आपल्या जोडीदाराच्या प्रकृतीकडे आपण जास्त लक्ष द्या. कारण आपण स्वतः आपल्या कामामध्ये मग्न आहात, आपण खूप बिझी आहात. त्यामुळे तुम्हाला आपल्या जोडीदाराकडे बघण्यासाठी तेवढा वेळ नाही आहे. त्यामुळे त्या टेन्शनमुळे कदाचित आपल्या जोडीदाराला थोडासा त्रास होऊ शकतो. स्ट्रेसमुळे, तुमच्यावरील कामाच्या स्ट्रेसमुळे त्यांना त्रास होऊ शकतो. तर त्या बाबतीत थोडं त्यांच्याकडे लक्ष द्या. आणि तुम्ही स्वतः पोटाचे विकार, जठराचे विकार या प्रमाणात या प्रकारे तुमच्या स्वतःच्या शरीराकडे लक्ष द्या. आपण खाल्लेलं अन्न पचन न होणे किंवा उशिरा जेवल्यामुळे त्याचे जे दुष्परिणाम होतात किंवा उशिरा खाल्ल्यामुळे, उशिरा काहीतरी आपल्याला न पचेल असं प्यायल्यामुळे ज्या काही गोष्टींनी तुम्हाला त्रास होऊ शकतो, त्यामुळे तुम्हाला केवळ प्रकृतीमध्ये त्रास होऊ शकतो, अन्य काही त्रास दिसत नाही. थोडक्यात पोटातील विकारामुळे काही तुमच्या प्रकृतीवर तुम्हाला लक्ष देण्याची वेळ येईल. सिंह राशींच्या व्यक्तींना मी असं सांगू इच्छितो की या महिन्यामध्ये आपण स्वतः उत्तमोत्तम काम दुसऱ्याकडून करून घ्याल. त्याचप्रमाणे तुम्ही स्वतःसुद्धा चांगल्या प्रकारे तुमचं नियोजित कार्य करू शकाल. आपलं जे काही प्रेझेंटेशन आपल्याला द्यावं लागतं नोकरीत असणाऱ्या व्यक्तींना, तर ते प्रेझेंटेशन सुद्धा तुम्ही चांगल्या प्रकारे बनवून ते अप्लाय करू शकता असं या ठिकाणी मला दिसून येत आहे. स्पर्धा किंवा अशा ज्या काही गोष्टी आहेत आपल्या कामाच्या ठिकाणी त्यामध्ये सुद्धा तुम्ही लीडरशिप कराल आणि त्या गोष्टी पूर्णत्वास न्याल असं मला दिसून येतं. ज्या व्यक्ती नोकरीच्या शोधात आहेत किंवा काही दिवस बेरोजगार आहेत, म्हणजे नोकरी नसल्यामुळे घरी आहेत, त्यांनासुद्धा हा महिना अतिशय चांगला आहे असं म्हणता येईल. पूर्वी दिलेले इंटरव्ह्यूज किंवा पूर्वी ज्या ठिकाणी मुलाखती किंवा भेटून आलेल्या आहेत अशा ठिकाणून तुम्हाला आता बोलावणं येईल आणि नोकरी तुमची जी आहे ती पक्की होईल किंवा त्यासंबंधी तुम्हाला लेटर मिळून तुम्ही आपल्या नोकरीच्या संबंधीचा प्रश्न सुटलेला तुम्हाला या ठिकाणी दिसू शकतो. घर बदली करणे किंवा नवीन घर खरेदी करणे, जुनं सेल ऑफ करणे, अशा गोष्टीत तुम्ही जर काही प्लॅनिंग करत असाल तर ते ह्या महिन्यात होणार आहे. कारण काही वेळेला आपण प्रयत्न करत असतो पण यश मात्र येत नाही. तर असे जे पूर्वीचे अनुभव असतील ते आता नष्ट होऊन या महिन्यात त्या गोष्टी पूर्ण होतील. म्हणजे त्याला फुलस्टॉप होऊन आपल्या सगळ्या गोष्टी आपल्या मार्गक्रमण पुढे करू शकतील. आपल्या घरातील मंडळी, आपली ज्येष्ठ मंडळी किंवा कनिष्ठ मंडळीसुद्धा त्या सगळ्यांचे मूड सांभाळता थोडंसं आपल्या नाकात दम येईल. पण योग्य ते समाधान तुम्ही तुमच्या दृष्टीने त्यांचं करा. त्यामुळे तुम्हाला एक समाधान मिळेल की आपण आपल्या प्रकारे पूर्ण केलेलं एक काम आहे. तर समोरच्याला काय वाटेल अशी काळजी तुम्ही करू नका. तुम्ही तुमच्या दृष्टीने जे काही योग्य आहे ते करा. शत्रूवर मात करण्यासाठी बुद्धिमत्ता तुमची या महिन्यात काम करेल. म्हणजे त्याचे अंदाज,
आणि अशा जे काही त्याचे आडाखे असतील ते पूर्णत्वाने नष्ट करून तुम्ही त्याच्यावर स्वार व्हाल किंवा त्याच्यावर आरूढ व्हाल असं या ठिकाणी दिसून येते. म्हणजे शत्रूंचे जे काही डावपेच आहेत ते या कामात या महिन्यात यशस्वी ठरणार नाहीत. तुम्ही त्यांना हाणून पाडाल आणि जिंकून दाखवाल असं ग्रहमान तुमचं या महिन्यात दिसून येतं. विद्यार्थी दशेत जी मुलं आहेत त्यांनी आपल्या कर्मावर आणि आपल्याला केलेल्या अभ्यासावर विश्वास ठेवा आणि आपलं कर्म करत जा. यश तुमचंच आहे. भिवून जाण्याची किंवा काळजी करण्याची कोणतीही चिंता किंवा कारण यामध्ये दिसून येत नाही. परदेश गमन करणारे जे व्यक्ती आहेत किंवा ज्या प्रयत्नात आहेत त्यांना या महिन्यात यथायोग्य त्याचा मोबदला किंवा त्याचं सर्टिफिकेशन जे आहे ते मिळेल. म्हणजे त्यावर शिक्कामोर्तब होईल. तुमचं परदेश गमन जे आहे ते ह्या महिन्यात निश्चित होऊन जात आहे. त्यामुळे ती चिंताही तुम्ही विद्यार्थ्यांनी करायची गरज नाही. आपल्या घरातील लहान मुलांच्या शिक्षणाबाबत आपण स्वतः एक कॉन्फिडन्स त्यांच्यामध्ये आणा किंवा त्यांना ॲश्युरन्स द्या की तू जे करतोयस चांगलं आहे आणि याचा परिणाम चांगलाच होईल. हा तुमचा विश्वासाचा शब्द तो अनेक मोठं काम करू शकतो. म्हणून तुम्ही आपल्या घरातील लहान मुलांना थोडं उद्बोधक असं मार्गदर्शन करू शकता. उत्पन्न ह्या महिन्यात तुमचं योग्य ते राहील. प्रत्येक कामातून तुम्हाला काही ना तरी यश आणि मोबदला दोन्ही मिळेल. आर्थिक मोबदला सुद्धा या महिन्यात तुम्हाला मिळण्यासारखा आहे असं दिसून येतं. तुम्ही कोणाला ॲडवाईस दिला असेल किंवा अन्य काही सहाय्य केलं असेल त्याचीसुद्धा तुम्ही फीज मागायला हरकत नाही. तुम्ही त्याच्यासाठी हक्काने ती मागू शकता आणि तुम्हाला मिळू पण शकतं. सिंहराशीच्या व्यक्तींना मी असं सांगू इच्छितो की या महिन्यामध्ये आपल्या पूर्वजांची काही प्रॉपर्टी असेल म्हणजे 2-3 पिढ्या मागची जी काही प्रॉपर्टी असेल ती सुद्धा तुम्हाला यशदायी लाभदायी होईल. त्यातून तुम्हाला काहीतरी पैसे मिळण्याची शक्यता या ठिकाणी जास्त दिसून येते. हे होतं सिंह राशींच्या व्यक्तींना मार्गदर्शन.